नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण कॉर्न कचोरी म्हणजेच मक्याची कचोरी करणार आहोत। हल्ली बाजारामध्ये अगदी छान आणि कोवळे कॉर्न भेटत आहेत, म्हणजेच मक्याचे कणीस भेटत आहेत। तर त्याच्यापासून मी आज कचोरी केलेली आहे। तर कचोरीसाठी आपल्याला वाटण करायचं आहे। तर मी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आलं लसूण घेतलेलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या, त्यासोबत 1 चमचा जिरं आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। आता ह्याच वाटणामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे सुद्धा वाटायचे आहेत। तर मी 1 वाटीभर मक्याचे म्हणजेच कणसाचे दाणे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला पाणी न घालता अगदी पल्स मोडवर फक्त 2 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। आता हे मक्याचे दाणे अगदी कोवळे आहेत, म्हणून मी अगदी पाणी न घालता वाटून घेतलेले आहेत आणि ह्याला शिजवून देखील घेतलेले नाही। तर आता आपल्याला कचोरीचं सारण तयार करायचं आहे। त्यासाठी मी एक गॅसवर पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे। आता त्यामध्ये फोडणीसाठी मी इथे हिंग घातलेला आहे आणि तेलातच मी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला चांगला परतवून घेणार आहे, जेणेकरून ह्या मसाल्यांचा सगळा कच्चा जो वास असतो तो संपूर्ण निघून जाईल। आता फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि गॅस मी इथे मध्यम ठेवलेला आहे। आता मसाले तर आपले फ्राय झालेले आहेत। आता मी ह्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। हे सुद्धा मी मसाल्यांसोबत ह्या तेलावरच चांगलं परतवून घेणार आहे। हे तेलांसोबत परतवून घेतलं म्हणजे बेसन पिठाला अगदी छान असं खमंगपणा येतो, त्यामुळे आपल्या कचोरीला देखील चांगला खमंगपणा येतो आणि कचोरीला म्हणजे सारणाला देखील आपल्या स्टफिंगला छान असं एकसंधपणा येतो, म्हणजे असं विस्कटल्यासारखं वगैरे आपलं सारण अजिबात होत नाही। तर फक्त 3 मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। 3 ते 3.5 मिनटं, जास्त वेळ हे बेसन पीठ भाजायला लागत नाही। आता पाहू शकता, जे आपण अगोदर तेल घातलं होतं ते सर्व ह्या बेसन पिठाने शोषून घेतलेलं आहे आणि पुन्हा याला तेल सुटायला लागलेलं आहे। याचा अर्थ बेसन पीठ छान भाजलेलं आहे। आता ह्या भाजलेल्या बेसन पिठामध्ये म्हणजेच ह्या मसाल्यांमध्ये आपण जे मक्याचे दाण्याची पेस्ट केली होती ती घालायची आहे आणि ही सुद्धा परतवून घ्यायची आहे। ह्या सारणाचा आपल्याला गोळा होईस्तोवर छान परतवून घ्यायचं आहे। हे सारण आपल्याला थोडं थोडं एखाद्या चमच्याने असं प्रेस करत करत म्हणजे दाबत छान परतवून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं आहे। मी इथे एक सिलिकॉनचा स्पून घेतलेला आहे, त्याने थोडंसं असं प्रेस करत करत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल याचा कच्चेपणा आहे तो संपूर्णतः निघून जाईल। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। आपण अगोदर मीठ घातलं नव्हतं, तर थोड्या अंतराने आपण आणखीन काही मसाले घालणार आहोत। आता हे तुम्ही पाहू शकता, ह्याचा थोडा असा गोळा होत आलेला आहे। तर संपूर्ण आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पॅनपासून हे मिश्रण सुटायला लागलं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। पॅनपासून हे मिश्रण म्हणजे हे स्टफिंग वेगळं व्हायला लागलं, याचा अर्थ आपलं सारण इथे छान तयार झालेलं आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीर भरपूर घालायची आहे, ह्याचा फ्लेवर कचोरीमध्ये छान लागतो। आता पुन्हा थोडंसं ह्याला परतवून घ्यायचं आहे। आता इथे आपलं कचोरीचं सारण तर तयार झालेलं आहे। शेवटी आपण ह्यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालणार आहोत आणि अगदी थोडीशी ह्यामध्ये साखर घालायची आहे। तुम्ही लिंबूचा रस घातला तरी देखील चालू शकतं। आता अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे। आपलं इथे कचोरीचं सारण म्हणजे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून हे सारण एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। हे सारण तयार झाल्यावरच आपल्याला कचोरीमध्ये भरायचं आहे। आता हे सारण थंड होत आहे, तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात। तर मी एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 कप इथे मैदा घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे हातावर क्रश करून आणि अगदी थोडंसं इथे मीठ घालायचं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या पिठामध्ये हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ह्यामध्ये जर काळे तीळ म्हणजे ज्याला करंजी म्हणतात ते देखील घालू शकता। आता हे सगळे जिन्नस मिक्स झाले की ह्यामध्ये पाव कप मी इथे म्हणजे अगदी छोटे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, हे घालणार आहे। हे तेल मी गरम करून घेतलेलं नाही, अगदी साधं तेल घेतलेलं आहे। तर हे तेल ह्या पिठामध्ये छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल लागलं पाहिजे। तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे तूप देखील घालू शकता यामध्ये, त्याने देखील आपली कचोरी अगदी छान खमंग आणि खुसखुशीत होते। आता ह्याची मूठ वळून पाहायची आहे। संपूर्ण आपल्या पिठाला तेल लावून झालेलं आहे, तर ह्याची मूठ बनते आहे, याचा अर्थ आपल्या इथे मोहन जे घातलेलं आहे तेलाचं त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला जास्त सैलसुद्धा मळायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही, तर अगदी बेतातच मळायचं आहे। तर ज्याप्रमाणे आपण
पुरीसाठी वगैरे पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आहे, सर्व पाणी एकदम घालायचं नाही। तर पाहू शकता मी ते छान मस्त पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे मळलेलं पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे मैदा आहे हा छान भिजला जाईल आणि एक प्रकारचा लवचिकपणा येईल। आता आपला मैदा 15 ते 20 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवला होता। पुन्हा एकदा छान याला 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। छान अगदी सॉफ्ट झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। तर जेवढ्या आकाराची तुम्हाला कचोरी बनवायची आहे, लहान किंवा मोठ्या आकाराची, तर त्या आकारात तुम्ही हे पिठाचे गोळे करून घेऊ शकता। हे पहा, मी मध्यम आकाराची कचोरी करणार आहे, तर मध्यम आकाराचेच मी इथे गोळे करून घेतलेले आहेत आणि सर्व गोळे एकदम बनवून ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्या कचोऱ्या अगदी एकसारख्या होतात, छोट्या मोठ्या अजिबात होत नाही, सर्व कचोऱ्या एकसारख्या दिसतात। आता सर्व पिठाचे मी गोळे अशा पद्धतीने बनवून ठेवलेले आहेत। पाहू शकता सर्व मी एकसमान गोळे इथे बनवून ठेवलेले आहेत। तर पिठाचे आपले गोळे बनवून झालेले आहेत। आता आपलं सारण देखील थंड झालेलं आहे। आता ह्या सारणाचे देखील आपल्याला अशाच पद्धतीने गोळे बनवून ठेवायचे आहेत। आता ज्याप्रमाणे आपण पिठाचे गोळे बनवले अगदी त्याचप्रमाणे आपल्याला तर पिठापेक्षा अगदी थोड्याशा छोट्या आकाराचे आपल्याला इथे सारणाचे गोळे बनवून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पटापट कचोरी भरता येईल आणि अगदी सारख्याच आपल्या एकसारख्या आकाराच्या ह्या कचोऱ्या बनतील। आता ह्या सर्व गोळे करून आपण एका ताटामध्ये असेच ठेवून देऊयात आणि आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया। आता अगदी मार्केटसारख्या कचोऱ्या कशा बनवायच्या म्हणजे कचोरी कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे ही एक पारी अशी बनवून घ्यायची आहे। आपण ज्याप्रमाणे पुरणाचा इथे गोळा बनवतो, म्हणजे पुरणाचा पिठाचा उंडा करून आणि त्यामध्ये आपण पुरणाचा गोळा भरतो, अगदी त्याच पद्धतीने ही कचोरी भरून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने कचोरी भरली की एक्स्ट्राचं जे वरती पीठ येतं ते तुम्ही काढून घेऊ शकता किंवा ह्या कचोरीमध्ये थोडंसं असं दाबून देखील घेऊ शकता। आता मी एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं असं दाबून घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं असं प्रेस करायचं आहे। चांगली कचोरी प्रेस झाली म्हणजे आपली तेलामध्ये अजिबात कचोरी विस्कटली देखील जात नाही आणि कचोरी अगदी छान आपली तळली देखील जाते आणि फुगली देखील छान जाते। आता हाताने ह्याला म्हणजे हाताच्या कोपऱ्याने ह्याला असं थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कचोरी छान अगदी तयार होईल, म्हणजे हिला आकार देखील छान येईल। जशा प्रकारे आचारी लोक बनवतात अगदी त्याच पद्धतीने आज आपण कचोरी बनवणार आहोत। तर दुसरी देखील मी तुम्हाला अशाच पद्धतीने कचोरी बनवून दाखवते। तुम्हाला जर कचोरी भरता येत नसेल तर मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे एका हाताने यामध्ये सारण भरत जायचं आहे आणि एका हाताने ह्याच्यावरचं पीठ थोडंसं असं उचलत जायचं आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने देखील कचोरी भरायला जमत नसेल तर तुम्ही सरळ साधं पोळपाट लाटणं घेऊन ह्यावर थोडीशी पुरी लाटली आणि त्यामध्ये स्टफिंग भरली तरी देखील चालू शकतं। फक्त कचोरी भरताना म्हणजे बंद करताना अगदी काळजीपूर्वक बंद करायची, जेणेकरून ही तेलामध्ये अजिबात उघडणार नाही। आता पाहू शकता सर्व मी ते 10 कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर तेल जास्त आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही। इथे छोटासा पिठाचा गोळा सोडायचा आणि थोडंसं असं तरंगून वर आला म्हणजे आपलं तेल छान हलकं गरम झालेलं आहे, जास्त कडकडीतही गरम करायचं नाही। आता तेल हलकं गरम झालेलं आहे, आता आपण कचोऱ्या तळायला सुरुवात करूया। आता एकाच वेळेला जेवढ्या कचोऱ्या तुमच्या तळण्यासाठी या कढईमध्ये येत आहेत तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता। तर इथे मी 5 ते 6 कचोऱ्या एकदम तळून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या कचोऱ्या अगदी अलगद हाताने ह्यामध्ये सोडायच्या आहेत। आता पाहू शकता कचोऱ्या तळायला तर सुरुवात झालेली आहे, म्हणजे तेल छान आता गरम झालेलं आहे। आता ह्या कचोऱ्या देखील जशा जशा तळत जात आहेत तशा देखील त्या अशा फुलायला सुरुवात झालेली आहे। पाहू शकता अगदी छान अशा टम्म आणि गोल छान अशा जशा चेंडूसारख्या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता एका बाजूने तर आपल्या कचोऱ्या चांगल्या तळलेल्या आहेत। आता ह्यांना थोडंसं असं उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्यांना चांगलं तळून घ्यायचं आहे। छान यांना अगदी सोनेरी रंग येऊस्तर आपल्याला छान तळून घ्यायचे आहे। पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्या कचोऱ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत आणि ह्यांना रंग देखील सुंदर आलेला आहे। तशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या मी तळून घेणार आहे आणि एकही कचोरी आपली तेलामध्ये फुटली देखील नाही। आता ह्या कचोऱ्या त्या छान तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊयात, यांना रंग देखील सुंदर आलेला आहे। तर आता आपण ह्या काढून घेऊयात। अगदी छान अशा खुसखुशीत आपल्या कचोऱ्या इथे तयार झालेल्या आहेत, पाहू शकता। आता सर्व कचोऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे।
आता दुसरी जी आपल्या कचोऱ्या राहिलेल्या आहेत त्या तळण्या अगोदर आपल्याला पुन्हा तेल थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि मगच तळून घ्यायचे आहे। तर कचोऱ्या पहा आपले छान इथे टिश्यू पेपरवर मी काढून घेतलेले आहे, जेणेकरून त्यातमधलं जे जास्तीचं तेल आहे ते छान असं शोषलं जाईल। आता कचोरी पहा किती सुंदर तयार झालेली आहे, अगदी मस्त मार्केटसारखी झालेली आहे आणि अगदी छान अशी टम्म देखील फुगलेली आहे। आणि कचोरीचं जे वरचं आवरण आहे ते अगदी छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेलं आहे। आणि अगदी खुसखुशीत क्रिस्पी इथे आपली कचोरी तयार झालेली आहे। मी एक कचोरी तुम्हाला इथे तोडून दाखवते। तर इथे आपली कचोरी तयार आहे, वरून अगदी खुसखुशीत आणि आतमधलं सारण अगदी चटकदार म्हणजेच अगदी आंबट गोड चवीचं झालेलं आहे। तर कचोरी भरण्यासाठी आज आपण इथे हिरवी चटणी, चिंचगुळाची चटणी आणि दही घेतलेलं आहे। तर आता आपण ही कचोरी ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळते त्याप्रमाणे आज आपण ह्यामध्ये चिंचगुळाची चटणी आणि गोड दही घालणार आहोत। तर आपली इथे कॉर्न कचोरी म्हणजे मक्याची कचोरी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।